श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपतेय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत 5 फेब्रुवारी संकष्ट चतुर्थीचा एक चमत्कारी उपाय. जो उपाय केला तर घरात धन अडकणार नाही, कर्ज कमी होईल, नोकरी व्यवसायात प्रगती होईल आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होईल. जो उपाय केला तर घरामध्ये धन अडकणार नाही, कर्ज कमी होईल, नोकरी व्यवसायात प्रगती होईल आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होईल. गुरुचरित्र आणि गणेश पुराणात सांगितले आहे, संकष्ट चतुर्थीला श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीच निष्फळ जात नाही. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व जाणून घेऊ. संकष्ट म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी. ही तिथी भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे. या दिवशी केलेले उपवास, पूजा, मंत्रजाप आणि विशेष उपाय हे सर्व प्रत्यक्ष फलदायी ठरतात. धनवर्षा होण्यासाठी काही तुम्हाला चमत्कारी उपाय सांगते. सकाळी काय करावे? सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ पिवळे आणि लाल कपडे घाला. घरातील देवघर स्वच्छ करा. श्री गणेशांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. दुसरं म्हणजे संकष्ट चतुर्थीचा विशेष उपाय. गणपतीसमोर एक तुपाचा दिवा लावा, एक अगरबत्ती, दुर्वा 21 किंवा 11, मोदक नैवेद्य, मोदक किंवा गूळ चणे डाळ अर्पण करा. धनप्राप्तीसाठी एक प्रभावी मंत्र तुम्हाला मी सांगते. हा मंत्र 21 वेळा म्हणा. ओम गण गणपतेय नमः. यानंतर हा मंत्र 11 वेळेस म्हणा. ओम श्री गण सौभाग्य गणपतेय वरवरदाय नमः. हा मंत्र म्हणताना मनात फक्त एकच भावना ठेवा. माझ्या घरात कधीही पैशाची, सुख शांतीची कमतरता राहू देऊ नकोस. पाण्याचा अत्यंत एक गुप्त उपाय मी तुम्हाला सांगते. गुरुचरित्रेत सांगितलेला उपाय. एका तांब्यात भांडं घ्या, त्यात स्वच्छ पाणी भरा. दोन्ही हात पाण्यावर ठेवा आणि मनात आपली आर्थिक इच्छा बोला. मग हे शब्द 3 वेळा म्हणा. हे गणराया, माझ्या जीवनातील दारिद्र्य दूर कर आणि धनवर्षा कर. हे पाणी नंतर तुळशीला अर्पण करा किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. चंद्रदर्शन विधी. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन फार महत्त्वाचे असते. चंद्राला पाहून पाणी, दूध, साखर अर्पण करा आणि म्हणा, माझ्या जीवनातील अडथळे दूर होऊ दे. या दिवशी काय करू नये तर अजिबात कोणाशी खोटं बोलू नये. मग तो मोठा व्यक्ती असो किंवा लहान बालक. कुणालाही शिवीगाळ करू नये. वाईट शब्द अजिबात आपल्या तोंडामध्ये आणू नयेत. पैशांबाबत नकारात्मक बोलू नये किंवा कोणाशी भांडण अजिबात करू नये. कारण नकारात्मक शब्द लक्ष्मीला दूर नेतात. उपाय केल्यावर काय परिणाम होतो? अचानक पैशाचे मार्ग उघडतात. अडकलेले पैसे मिळतात. नोकरी व्यवसायात प्रगती होते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की हा उपाय केल्यावर 21 दिवसांत आर्थिक बदल जाणवतोच. हा तुम्हाला उपाय आवडला असेल तर हा उपाय कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सांगा आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया नक्की म्हणायला विसरू नका. संकष्ट चतुर्थीचा धनवर्षाव उपाय. मैत्रिणींनो, जर तुम्ही मेहनत करता पण पैसा टिकत नाही, येता येता पैसा परत जातो, घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही, तर 5 फेब्रुवारी संकष्ट चतुर्थीला हा उपाय तुम्ही नक्कीच करा. कारण आज आपण या मुद्द्यावरती बोलणार आहोत. धन अडून राहण्यासाठीचा गुप्त उपाय. शास्त्रात सांगितले आहे, धन येणं महत्त्वाचं नाही, धन टिकणं खूप महत्त्वाचं आहे.
संकष्ट चतुर्थीला धन का अडत नाही? अनेक लोक म्हणतात आम्ही कमावतो पण बचतच होत नाही. कारण गणेश कृपा नाही, चंद्रदोष, नकारात्मक शब्द, घरात अडथळे, संकष्ट चतुर्थी हे सगळे दोष नष्ट करते. धन टिकण्यासाठी विशेष उपाय. सायंकाळी 7 नंतरचा चमत्कारी उपाय. संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक लाल कपड्याचा तुकडा घ्या. त्यामध्ये एक नाणं, एक सुपारी, थोडा अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवा आणि गणपती समोर ठेवा. आणि हा मंत्र 11 वेळेस तुम्ही म्हणा. ओम गण गणपतेय धनदेहि स्वाहा. डबल ऐका. ओम गण गणपतेय धनदेहि स्वाहा. मंत्र म्हणताना डोळे बंद करून मनात कल्पना करा, पैसा तुमच्याकडे येतोय आणि थांबतोय. धन स्थिर राहण्यासाठी एक तुमच्यासाठी गुप्त उपाय. पूजा झाल्यावर तो लाल कपडा तिजोरीत किंवा पर्समध्ये नाहीतर कपाटामध्ये ठेवा. हे 21 दिवस तिथेच ठेवा. कोणालाही अजिबात दाखवू नका. 21 दिवसानंतर सुपारी नदीत किंवा झाडाखाली ठेवा. चंद्र व गणेश संयुक्त कृपा उपाय. चंद्र आणि गणेश म्हणजेच धनयोग. चंद्रदर्शनानंतर दूध, साखर, पाणी मिश्रण करून चंद्राला अर्पण करा. मग म्हणा, माझ्या जीवनातील आर्थिक अडथळे नष्ट होऊ दे. घरात लक्ष्मी प्रवेशासाठी उपाय. घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडं गंगाजल किंवा स्वच्छ पाणी, हळद मिसळून शिंपडा आणि म्हणा, या घरात लक्ष्मी स्थिर होऊ दे. मोठी जोक जी लोक करतात ती करू नका. उपाय केल्यानंतर लगेच संशय घेतात, नकारात्मक बोलतात, काहीच होत नाही असं म्हणतात. लक्षात ठेवा, विश्वासाशिवाय कोणताही उपाय फलदायी होत नाही. एका भक्ताने हा उपाय केला. तो कर्जात होता. व्यवसाय अडलेला होता. 15 दिवसात अडलेले पैसे आले. नवीन काम मिळालं. घरात शांतता आली. हा चमत्कार नाही, ही गणेश कृपा आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर धनवर्षाव येणारच आणि ती थांबणारच तुमच्याकडे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हा उपाय तुम्ही गरजू व्यक्तींना नक्कीच पोहोचवा. संकष्ट चतुर्थीचा धनवर्षा गुप्त उपाय पहा. हा मुद्दा खूप सामान्य नाही, कारण आज मी सांगणार आहे असा गुप्त संकष्ट चतुर्थीचा उपाय, जो उपाय सार्वजनिकपणे कुठेही सांगितला जात नाही. हा उपाय त्यांच्यासाठी आहे जे मेहनत करतात पण पैसा अडतो, जे कर्जात अडकले आहेत, ज्यांच्यावर अचानक खर्च येतात, ज्यांच्या हातात पैसा टिकतच नाही. शास्त्रात सांगितले आहे, गणेश कृपा असेल तर दारिद्र्य दरवाजाबाहेरच थांबते. संकष्ट चतुर्थीला हा उपाय का काम करतो? संकष्ट चतुर्थी ही विघ्नहर्ता गणेशाची तिथी आहे. चंद्रदोष नष्ट करणारी रात्र, कर्मफळ बदलणारी वेळ. म्हणून या दिवशी केलेला एक छोटासा उपाय मोठा आर्थिक बदल घडवतो. गुप्त उपाय क्रमांक 1. तुपाचा धनदीप. हा उपाय फार कमी लोकांना माहिती आहे. काय लागेल? शुद्ध तूप, एक कापसाची वात, छोटासा दिवा, श्री गणेशांची मूर्ती किंवा फोटो. कसा करायचा? संध्याकाळी पूजा करताना दिवा फक्त तुपाचाच लावा. दिवा लावताना म्हणा, हे गणराया, माझ्या जीवनातील धन अडथळे दूर कर, सुख शांती लाभू दे. नंतर 21 वेळा म्हणा, ओम गण गणपतये नमः. दिवा पूर्ण जळू द्या, मध्येच विझवू नका. गुप्त उपाय क्रमांक 2. 7 धान्यांचा धनयोग. हा उपाय धनवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी आहे. 7 धान्य कोणकोणती आहेत? चला तर मग आपण ती 7 धान्य पाहूत. पहिलं धान्य आहे तांदूळ.
गहू, हरभरा, मूग, उडीद, ज्वारी आणि बाजरी. प्रत्येक थोडं थोडं घ्या, लाल कपड्यामध्ये बांधा आणि हा मंत्र 11 वेळेस म्हणा. ओम श्री गण गणपतये धनधान्य समृद्धी देही नमः. हा कपडा तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात किंवा देवघरात ठेवा 21 दिवसासाठी. गुप्त उपाय क्रमांक 3. वाहत्या पाण्याचा संकल्प. गुरुचरित्रात सांगितलेला अत्यंत गूढ उपाय. रात्री चंद्रदर्शनानंतर हातात थोडंसं पाणी घ्या. मनात आपली आर्थिक अडचण स्पष्ट बोला. मग म्हणा, जसं हे पाणी वाहतं तसं माझं दारिद्र्य वाहून जाओ. ते पाणी बाहेर सोडा, वाहत्या पाण्यात किंवा झाडाला. गुप्त उपाय क्रमांक 4. नकारात्मक शब्द तोडणं. हा उपाय नाही, पण एक तुमच्यासाठी महत्त्वाचा नियम आहे. माझ्याकडे पैसाच नाही, माझं नशीबच खराब आहे, हे शब्द ताबडतोब बंद करा. कारण शब्द हा संकल्प असतो. संकल्प म्हणजेच कर्म आणि कर्म म्हणजेच फळ. संकष्ट चतुर्थीपासून म्हणायला सुरुवात करा. माझ्या घरात धन येत आहे. चंद्र गणेशांची विशेष कृपा आहे. चंद्राला पाहून दूध, साखर, पाणी अर्पण करा. मग म्हणा, माझ्या जीवनातील आर्थिक अडथळे पूर्ण नष्ट होऊ दे. प्रत्यक्ष अनुभव कथा. एका कुटुंबावर कर्ज, कोर्ट केस, व्यवसाय तोटा होता. त्यांनी हा 3 संकष्ट चतुर्थी सलग केला. 2 महिन्यात त्यांची केसही मिटली, कर्जही हलकं झालं, नवीन उत्पन्न स्रोत सुरू झाला. हे योगायोग नाही, ही आहे गणेशांची कृपा. फार मोठी चूक म्हणजे उपाय सांगून लगेच विसरतात. कोणालाही संशयाने सांगतात, लगेच परिणाम अपेक्षित ठेवतात. लक्षात ठेवा, श्रद्धा, संयम म्हणजे चमत्कार. जर तुम्ही हा उपाय शुद्ध मनाने केला तर गणराया तुमच्यावरती नक्कीच कृपा करणारच. म्हणा मग, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शेवटचा संकष्ट चतुर्थी धनवर्षा अतिगुप्त उपाय. थरकाप उडवणारा मुद्दा. आजचा हा भाग शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली आहे. कारण आज आपण सांगणार आहोत संकष्ट चतुर्थीचा असा अंतिम उपाय, जो उपाय केल्यावर धन येण्याचा मार्गच बदलतो. हा उपाय खूपच सोपा आहे, पण प्रभाव प्रचंड आहे आणि तो फक्त श्रद्धाळू लोकांसाठीच काम करतो. शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे, जे गुप्त ठेवले जाते त्यातच खरी शक्ती असते. संकष्ट चतुर्थीची रात्र इतकी प्रभावी का? ही रात्र म्हणजे चंद्र शांत असतो, गणेश तत्व सक्रिय असतं, नकारात्मक कर्म निष्प्रभ होतात. म्हणूनच या रात्री केलेला संकल्प थेट विश्वात पोहोचतो. अतिगुप्त क्रमांक उपाय सांगायचा झाला तर पहिला ऐका, गणेश संकल्प लेखन. हा उपाय फार कमी लोक करतात. काय करायचं, काय लागेल यासाठी? एक कोरा पांढरा कागद, त्यासोबत लाल पेन, श्री गणेशांचा फोटो. हा उपाय कसा करायचा? गणपतीसमोर शांतपणे बसा. कागदावरती लाल पेनाने लिहा, हे श्री गणेशा, माझ्या जीवनातील सर्व आर्थिक अडथळे दूर करून माझ्या घरात सातत्याने धनप्रवाह सुरू कर. खाली तुमचं नाव लिहा. कागद 3 वेळा वाचा. नंतर तो कागद देवघरात किंवा तिजोरीत ठेवा 11 दिवसासाठी. अतिगुप्त उपाय क्रमांक 2. एकाक्षी दिवा. हा उपाय धन टिकवण्यासाठी केला जातो. एका दिव्यात
एकच वात, फक्त तूप. दिवा लावताना म्हणा, हे गणराया, माझ्या हातात पैसा स्थिर होऊ दे. नंतर 11 वेळा ओम गण गणपतेय स्थिर धन देही नमः हे 11 वेळेस मंत्र जाप करा. दिवा स्वतः विजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणीच थांबा. अतिगुप्त उपाय क्रमांक 3, लक्ष्मी गणेश धनगाठ. हा उपाय पैसा अडून राहण्यासाठी आहे, तुमच्याकडेच अडकून राहील. यासाठी काय लागेल? लाल दोरा, 1 नाणं, थोडीशी हळद. नाण्यावर हळद लावा, लाल दोऱ्यात तो नाणं गुंडाळा आणि मग म्हणा, लक्ष्मी गणेशा, माझ्या घरात धन कायम ठेवा. ही गाठ पर्समध्ये, तिजोरीत किंवा कपाटात ठेवा किमान 41 दिवस. अतिगुप्त उपाय क्रमांक 4, दारिद्र्य विसर्जन. हा उपाय भीती आणि दारिद्र्य ऊर्जा तोडतो. रात्री थोडंसं मीठ घ्या, थोडंसं पाणी घ्या, एकत्र करा, मग म्हणा, माझ्या जीवनातील दारिद्र्य आज इथेच संपो. हे पाणी घराच्या बाहेर टाका, मागे वळून अजिबात पाहू नका. त्यामध्ये आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. अत्यंत महत्त्वाचा नियम सांगायचा झाला, कोणालाही हा उपाय सांगत बसू नका. स्वतः करा आणि त्याचं फळ पहा. शंका निर्माण करू नका. लगेच परिणाम देवाकडे मागू नका. लक्षात ठेवा, विश्वास म्हणजे किल्ली आणि संशय म्हणजे कुलूप असतं. एक तुम्हाला सत्य अनुभव कथा सांगते. एका व्यक्तीने 4 वर्ष कर्ज, नोकरी अजिबात नाही, घरात सतत छोट्या छोट्या कारणांवरून वाद होत राहायचे. सलग त्यांनी 3 संकष्ट चतुर्थी हा उपाय मनाने, भक्तिभावाने, श्रद्धेने आणि विश्वासाने केला. एका महिन्यामध्ये त्याला घरातील वातावरण शांत दिसू लागले, नोकरीचे संकट यायला लागले, कर्ज फेडायला सुरुवात झाली, घरात शांतता आली. हे योगायोग नाही, ही आहे गणेश कृपा. तुम्ही जर हे सर्व उपाय श्रद्धेने केले तर गणराया तुमच्या आयुष्याची दिशा नक्कीच बदलतील. संकष्ट चतुर्थी धनवर्षाचे खूपच गुप्त नियम. तर हा तुम्हाला माहीत आहे का? प्रत्येक मुद्दा हा गुप्त नियमावरच आहे. आज मी तुम्हाला उपाय नाही तर एक नियम सांगणार आहे. कारण अनेक लोक उपाय करतात पण तरीही धन येतच नाही. शास्त्रात सांगितले आहे, देवकृपा उपायावर नाही तर माणसाच्या वागणुकीवर ठरते. संकष्ट चतुर्थीला हा नियम का महत्त्वाचा आहे? संकष्ट चतुर्थी म्हणजे कर्मशुद्ध होण्याची वेळ, शब्द आणि भावना प्रभावी होण्याचा काळ, गणेश तत्व जागृत होण्याची रात्र. म्हणून या दिवशी एक चूक संपूर्ण धनयोग बंद करू शकते बरं का. सर्वात मोठा अडथळा म्हणजेच कृतज्ञता. अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे काहीच नाही, देव काहीच देत नाही. पण लक्षात ठेवा, जे आहे त्याबद्दल कृतज्ञता नसेल तर जे येणार आहे तेही थांबतं. गुप्त नियम म्हणजेच कृतज्ञता संकल्प. हा नियम केल्याशिवाय कोणताही उपाय पूर्ण होतच नाही. तर काय करायचं? संकष्ट चतुर्थीच्या रात्री गणपती समोर बसा, डोळे बंद करा आणि आयुष्यातल्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आठवा, ज्या आज तुमच्याकडे आहेत. घर, काम, आरोग्य, कुटुंब आणि अन्न. कृतज्ञतेचा मंत्र सांगायचा झाला तर हा मंत्र 11 वेळास म्हणा. हे गणेशा, जे दिलं आहेस त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि जे देणार आहेस त्यासाठीही खरंच मनापासून धन्यवाद. हे बोलताना मनातून तक्रार शून्य असावी. धनवर्ष का सुरू होते? कारण कृतज्ञता ही सकारात्मक ऊर्जा असते. सकारात्मक ऊर्जा म्हणजेच लक्ष्मीचं आकर्षण असतं. लक्ष्मी कधीच तक्रारीकडे जात नाही, रडगाण्याकडे जात नाही. ती जाते ज्या ठिकाणी समाधान आहे, श्रद्धा आहे आणि शांत मन आहे.
चंद्रसाक्षीचा संकल्प. चंद्रदर्शनानंतर मनातले मनात तुम्ही म्हणा, आजपासून मी कम करते ऐवजी समृद्धीवर लक्ष देईल. हा एक वाक्य खूपच भाग्य बदलतो. एक सत्यकथा सांगते. एका माणसाकडे खूपच उत्पन्न कमी होतं आणि घरात माणसे जास्त होती, जबाबदाऱ्या जास्त होती. सतत चिंतेत असायचा. त्याने खूपच उपाय केले, पण त्याने उपाय बदलले नाहीत. त्याने दृष्टिकोन बदलला. एका महिन्यात त्याला नवीन संधी मिळाली. मदत करणारा हातभार वाढले. मन शांती जास्त वाढवली. पैसा नंतरच त्याच्याकडे आला, पण मार्ग आधीच उघडला. माझं नशीब खराब आहे, देव माझी परीक्षा घेतोय, असं का करतोय, हे वाक्य आजपासूनच बोलायचे तुम्ही बंद करा. कारण शब्द आधी भाग्य बनवतात आणि मग आपली परिस्थिती बनवते. जर तुम्ही उपाय करताना मंत्र म्हणता पण कृतज्ञता नाही, तर धन थांबतं बरं का. आणि जर थोडं जरी समाधान ठेवलं तर गणेश कृपा सुरू होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. संकष्ट चतुर्थी दिवशी धनवर्षा होण्यासाठी शेवटचा मुद्दा, दानाचा गुप्त नियम, दानधर्म. आज मी तुम्हाला एक कटू पण एक सत्य गोष्ट सांगणार आहे. अनेक लोक म्हणतात, मी पूजा करतो, मंत्र म्हणतो, उपाय पण करतो, पण पैसा येतच नाही. कारण एकच आहे, तुम्ही धन मागता पण सोडत नाहीत. संकट चतुर्थीला दान इतकं महत्त्वाचं का आहे? संकष्ट चतुर्थी म्हणजे कर्मफळ बदलण्याची वेळ, जुन्या अडथळ्यांचा अंत, नवीन मार्ग उघडण्याची संधी. पण लक्षात ठेवा, रिकाम्या हातात काहीही भरत नाही. लोकांची मोठी चूक, माझ्याकडे द्यायला काय आहे, आधी मला मिळू दे, मगच नंतर देईन. शास्त्र सांगतं, देणारा कधीच गरीब राहत नाही. गुप्त धननियम म्हणजेच लहान पण शुद्ध दान. संकष्ट चतुर्थीला मोठं दान लागत नाही. मनापासून दिलेलं लहान दान देखील पुरेसं असतं. संकष्ट चतुर्थीला देण्याची 5 प्रभावी दान. सर्वात श्रेष्ठ म्हणजे अन्नदान. एक भुकेला व्यक्तीला पोळी, भाजी, भाकरी काहीही द्या, एखादं फळ दिलं, पाणी द्या, तरीही चालेल. पण तुम्हाला कधीच अन्न कमी पडत नाही. दुसरं म्हणजे नाण्याचं दान. नाणं गणपतीचं नाव घेऊन गरजू व्यक्तीला द्या. फळ तुम्हाला काय भेटेल तर अडकलेले तुमचेच पैसे सुटतात. तिसरं म्हणजे पाणीदान. तहानलेल्या व्यक्तीला पाणी द्या. तुमच्या मागचा कर्जाचा भार हलका होतो. चौथं दिवादान. अंधार दूर करतो. मंदिरात एक दिवा लावा, जीवनातील गोंधळच दूर होतो. 5वं मनाचं दान. कुणाशीही कठोर बोलू नका. अपमान अजिबात तुम्ही कोणाचाही करू नका. वाईट शब्द बोलू नका. अपशब्द तोंडामध्ये येऊ देऊ नका. शिवीगाळ करू नका. अदृश्य अडथळे जे असतात ना तुमचे, ते सर्व काही नष्ट होतात. दान करताना म्हणायचा फक्त एक मंत्र. दान देताना मनात किंवा हळूच म्हणा, हे गणेशा, मी देतोय कारण तू मला देणार आहेस. हा भाव खूपच महत्त्वाचा आहे. चंद्रसाक्षी दान संकल्प. चंद्रदर्शनानंतर मनातले मनात म्हणा, आज दिलेलं दान माझ्या जीवनात अनेक पटींनी परत येवो. हे वाक्य धनचक्र सुरू करतं बरं का. एक सत्यकथा मी तुम्हाला सांगते. एका व्यक्तीने पूजा केली, उपायसुद्धा खूप केले, पण दान कधी केलंच नाही. संकष्ट चतुर्थीला फक्त एक भुकेल्या माणसाला जेवण दिलं. 15 दिवसात त्याला कामही मिळालं. त्याची अडकलेली रक्कमसुद्धा परत आली. मन शांत झालं. कारण दानधर्मानेच धनाचा मार्ग मोकळा होतो.
शेवटचा आणि खूप महत्त्वाचं, दान दाखवण्यासाठी अजिबात करू नका. फोटो काढण्यासाठी करू नका. अहंकाराने दानधर्म केव्हाच करू नका. कारण दान जितकं गुप्त असतं तितकंच फळ तुमच्यासाठी फळदायी असतं. जर तुम्ही दानधर्म करत असाल तर ते तुमचा पुण्याचा एक भागच आहे. जर तुम्ही उपाय करता, मंत्र म्हणता पण दानधर्म करत नाहीत तर धन अडतं आणि जर थोडंसं तरी दिलंत तरी गणेश कृपा तुमच्याकडे लगेच धावून येते. एकदा म्हणा बरं, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा व्हिडिओ आवडला असेल, थोडीशी माहिती जरी मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः, ओम गणगणपतेय नमः म्हणायला अजिबात विसरायचं नाही बरं का. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कोणतंही काम पूर्ण करायच्या वेळेस म्हणजे सुरुवात करायच्या वेळेस सर्वात अगोदर ओम गणगणपतेय नमः हा मंत्र जाप करायला अजिबात विसरायचं नाही. असं म्हणतात की गणपती बाप्पाच आपले सुखकर्ता आणि विघ्नहर्ता असतात आणि दुःखकर्ता यांनाच तर म्हणतात श्री गणेशाय नमः. धन्यवाद.